रत्नागिरी आणि जगभरातील बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी रत्नागिरी खबरदारच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना आजच लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करा। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग कोकणवासियांसाठी जीवनवाहिनी असलेला हा मार्ग आता 13 वर्षांपासूनचे दुखणे बनला आहे। अनेक सरकारे आली, अनेक डेडलाईन्स मिळाल्या, पण ह्या महामार्गाचे काम काही पूर्ण होईना। आता मे महिन्यात सुरू झालेल्या पूर्वमोसमी पावसामुळे तर या महामार्गाची अक्षरशः दैना झाली आहे। बाव नदी ते संगमेश्वर पर्यंतच्या रस्त्याची सध्याची अवस्था तर आणखीच भयावह आहे। इथे महामार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे। काम सुरू असल्याने माती रस्त्यावर येऊन पूर्ण रस्ता चिखलमय झाला आहे। यातून मार्ग काढताना चारचाकी वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते आहे। कल्पना करा, दुचाकी स्वारांची काय अवस्था असेल। त्यांच्यासाठी हा रस्ता म्हणजे जीवघेणा प्रवास बनला आहे। रस्त्यावर पसरलेल्या या चिखलामुळे मार्ग काढणे अत्यंत कठीण झाले आहे। त्यात दुचाकी घसरण्याची शक्यता असल्याने प्रत्येक दुचाकी स्वाराला जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतोय। हा महामार्ग आता अतिशय धोकादायक बनला आहे। याबाबत ठेकेदार कंपनी किंवा प्रशासनाकडून कोणत्याही ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत। त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणारा प्रत्येक वाहनधारक शासन, प्रशासन आणि ठेकेदाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत आहे। प्रवाशांचे हाल कधी थांबणार, हा महामार्ग कधी पूर्ण होणार आणि यावर कायमस्वरूपी तोडगा कधी निघणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार।